नमस्कार. गाडीत पेट्रोल भरताना कधी असा विचार मनात येतो का की हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या एखाद्या घटनेचा परिणाम थेट आपल्या खिशावर होऊ शकतो? आज आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत, कारण आखाती देशांमधल्या तणावाने भारतात पेट्रोलचे दर बदलले आहेत. चला, तर मग समजून घेऊया की नेमकं काय घडलंय. झालंय असं की देशातल्या मोठ्या तेल कंपन्यांनी ब्रँडेड पेट्रोलची किंमत तब्बल ₹2.09 वाढवली आहे. याचा अर्थ असा की जे लोक आपल्या गाडीत प्रीमियम किंवा पॉवर सारखं खास पेट्रोल टाकतात ना, त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पण एक मिनिटं थांबा. ही दरवाढ सगळ्याच पेट्रोलसाठी आहे का? की फक्त काही ठराविक पेट्रोलच महाग झालंय? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे. चला, सगळ्यात आधी हे बघूया की ही किंमत वाढ झालीये, तर याचं मूळ कारण तरी काय आहे. तर बघा, ह्या सगळ्या दरवाढीचं मूळ आहे ते आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावात. जेव्हा तिकडे अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा गडबडतो आणि साहजिकच किमती वाढायला लागतात, आणि मग त्याचा थेट परिणाम आपल्याकडच्या पेट्रोल पंपांवर दिसायला लागतो. ठीक आहे, कारण तर कळालं, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. नेमकं कोणतं पेट्रोल महाग झालंय आणि कोणाला यात दिलासा मिळालाय? तर इथं एक चांगली बातमी आहे. ही जी दरवाढ आहे ना, ती फक्त ब्रँडेड किंवा ज्याला आपण पॉवर पेट्रोल म्हणतो त्याच्यासाठीच आहे. आपण जे रोजच्या वापरातलं साधं रेग्युलर पेट्रोल वापरतो त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये. त्यामुळे बहुतांश वाहन चालकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे, नाही का? आता ही दरवाढ कोणी केली? तर देशातल्या 3 मोठ्या सरकारी तेल कंपन्या आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजे HPCL, भारत पेट्रोलियम म्हणजे BPCL आणि इंडियन ऑइल, या कंपन्यांनी ही वाढ केली आहे. आता ह्या दरवाढीसोबतच ना, अजून एक महत्त्वाची गोष्ट घडतेय. काही कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना उधारीवर म्हणजे क्रेडिटवर इंधन देणं थांबवलं आहे. याचा थेट अर्थ असा की पंपांना आता तेल विकत घेण्यासाठी आधीच पूर्ण पैसे द्यावे लागतील, आणि यामुळे त्यांच्या व्यवसायावर एक प्रकारचा आर्थिक ताण येऊ शकतो. ओके, तर ही झाली देशभरातली परिस्थिती. आता जरा आपल्या महाराष्ट्राकडे वळूया. इथे काय स्थिती आहे? कधी विचार केलाय की आपल्या महाराष्ट्रात साधारण किती पेट्रोल पंप असतील? आकडा आहे सुमारे 8,000. म्हणजे विचार करा किती मोठं जाळं आहे हे आपल्या राज्यात. आणि जर आपण संपूर्ण देशाचा विचार केला तर हाच आकडा 1,00,000च्याही पुढे जातो. यावरून आपल्याला एक कल्पना येते की इंधनाच्या किमतीतला अगदी छोटासा बदल सुद्धा किती मोठ्या स्तरावर परिणाम करू शकतो. बरं, आजची परिस्थिती तर आपण समजून घेतली. पण खरा प्रश्न हा आहे की पुढे काय? भविष्यात ह्याचे काय परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात? याचे काही परिणाम खरंच गंभीर असू शकतात. पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातली अस्थिरता अशीच राहिली तर इंधनाचे दर सतत वर खाली होत राहतील. दुसरं, याचा थेट परिणाम वाहतुकीच्या खर्चावर होतो, आणि एकदा का वाहतूक महागली की मग भाजीपाल्यापासून सगळ्याच गरजेच्या वस्तू महाग होतात, म्हणजे महागाई वाढते. आणि तिसरं, अर्थातच जे लोक ब्रँडेड पेट्रोल वापरतात त्यांच्या बजेटवर तर थेट परिणाम होणारच आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आज जरी सामान्य पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत, तरी हा दिलासा तात्पुरता असू शकतो. कारण जर जागतिक परिस्थिती आणखी बिघडली तर ही दरवाढ सामान्य पेट्रोलपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे काय घडतंय यावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सगळा विषय आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो की जागतिक स्तरावर अशा अनपेक्षित घटना घडत असताना त्यामुळे आपल्या आर्थिक आयुष्यावर जे परिणाम होतात त्याला तोंड देण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर कितपत तयार आहोत यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.